खूप महत्त्वाचा मुद्दा सांगायचा तो म्हणजे काय, तुम्हाला धंदा ऑटो पायलट मोडवर टाकायचाच कशा. मित्रांनो नमस्कार, मी मनोज इंगळे, उद्योग मंत्र मराठीचे संस्थापक व अध्यक्ष. आज एक नवीन टर्मबद्दल आपण बोलणार आहोत, तो म्हणजे काय, बिझनेस ऑटो पायलट मोडवर करणे. आता खूप लोकांचं असं म्हणणं असतं की आपला बिझनेस हा ऑटो पायलट मोडवर चालला पाहिजे. आता याचा गैरअर्थ काढला जातो. याचा गैरअर्थ काय काढला जातो, ऑटो पायलट मोड म्हणजे मी नसतानाही चालणारा धंदा, बरोबर आहे. आता याच्यात होतं कसं की जास्तीत जास्त मराठी युवक याला भरकटलेले असे वाटतात. म्हणजे काय, का ऑटो पायलटमध्ये मी एखादी सिस्टम टाकून दिली, मी एखादा कन्सल्टंट घेतला किंवा मी एखादी सिस्टम कॉपी पेस्ट करून आणली की दुसऱ्या दिवसापासून तो माणूस गायब होतो आणि तो धंद्याकडे लक्ष देत नाही. आता ऑटो पायलटचा गैरअर्थ काढल्यामुळे होतंय काय की तुम्हाला नकळत तुमच्या धंद्याचं नुकसान होतं. आता मी तुम्हाला एक साधा मुद्दा सांगतो की समजा मी या खुर्चीवर बसत असेल तर या खुर्चीवर मी आज बसायचं बंद केलं तर इथले व्यवहार ठप्प होतात. इथं कोणीतरी मी माणूस आणून बसवला, तो तेवढा रिस्पॉन्सिबल आणि क्वालिफाईड असला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या वेळेला कोणीतरी तुमच्या जागेवर आणून बसवता तर तो तेवढा रिस्पॉन्सिबली वागतोय की नाही हे पाहणं पण तुमचंच काम आहे. आणि शेवट एक मला खूप महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे, तो म्हणजे काय, तुम्हाला धंदा ऑटो पायलट मोडवर टाकायचा आहेच कशाला. तुम्हाला जर का तुम्ही इतक्या वर्ष एखाद्या धंद्याबाबत स्वप्न बघितलं होतं की मी असा धंदा बिल्ड करेल, मी तसा धंदा बिल्ड करेल, तर मग तो धंदा सोडून तुम्हाला जायचं आहे नेमकं कुठं. हातचा पैसा सोडून तुम्हाला पळत्याच्या मागं का लागायचं आहे. तुम्हाला तो धंदा का करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अजून ₹1 पण प्रॉफिट होत नाही, आणि तुम्हाला असा धंदा का सोडायचा आहे की त्यात तुम्हाला भरपूर प्रॉफिट होते. आता असं धरून चला की हा माझा नवीन धंदा आहे, बरोबर आहे. आता ह्या नवीन धंद्यात मला अजून काहीही आयडिया नाही, पण मी एक माझा चालणारा धंदा सोडतोय आणि मी अशा एका धंद्याच्या मागं पळतोय की ज्या धंद्यामधून मला अजून प्रॉफिट होईल, लॉस होईल काही माहिती नाही. या उलट दुसरी गोष्ट अजून होते काय की पहिल्या धंद्यामध्ये माझ्या अजून सिस्टम सेट नाहीत. मी कोणता तरी मुलगा पकडून आणतोय, त्याला तुमच्या कामाला लावतोय, कोणता तरी मॅनेजर निवडतोय तो तुमच्या विश्वासातला नाही. हे बघा, बिझनेस ऑटो पायलट करणं म्हणजे काय, त्याच्यामध्ये सिस्टम सेट करणं आणि जे रेग्युलर काम आहे, जे रिपिटेटिव्ह वर्क आहे, तो जो काहीही कामाचा भाग असेल तो कोणाला तरी असाइन करणं, याला काय म्हणायचं, बिझनेस ऑटो पायलट मोडवरती टाकणं. ना की तुम्ही तुमच्या धंद्यातून सोडून कोणाच्या तरी इथं जाऊन बसणं. आपल्याकडं धंद्यात अशी सिस्टम चालू झालेली आहे की बिझनेस ऑटो पायलट करायचं म्हणजे मी धंद्याला सोडून जायचं आणि मी आयुष करायची. काय झालं, मराठी तरुणांमध्ये हा गैरसमज झाला आहे की मी धंदा सोडेल आणि मी त्या ऑटो पायलटच्या नादामध्ये कुठंतरी माझी फॉर्च्युनर, कुठंतरी माझी स्कॉर्पिओ, कुठंतरी माझी सफारी घेऊन फिरेल आणि 4 लोकांमध्ये टवळक्या मारत फिरेल. आता ऑटो पायलट करायचं का नाही हा तुमचा प्रश्न आहे. ऑटो पायलट करणं म्हणजे काय, जे रिपिटेटिव्ह वर्क असतील त्या रिपिटेटिव्ह वर्कला सिस्टममध्ये टाकायचं आणि तुमची जबाबदारी कमी करायची, शून्य करायची नाही. तर इथून पुढं लक्षात घ्या, ऑटो पायलट करताना धंद्याला माझी गरज 100% आहे. मी सोडून धंदा चालणार नाही हे लक्षात ठेवा. तुम्ही जर तुम्हाला सोडून धंदा चालवायचा विचार करत असेल तर सिस्टम एवढा स्ट्रॉंग करा, एवढी क्वालिफाईड लोक तिथं नेऊन बसवा की तुम्हाला त्याची गरज भासणार नाही. तेव्हा तुम्ही एकाचे 2 धंदे करू शकता, 2चे 4 धंदे करू शकता. पण पहिला धंदा नीट टिकवा, त्यानंतरच दुसरा धंद्याला हात घाला. धन्यवाद.